आयुष्यात तेच मिळतं जे तुम्ही मागता. मोठा विचार करा आणि जग जिंका. आयुष्य आपल्याला नेमकं तेच देतं जे मागण्याची हिंमत आपण ठेवतो. जर आपली विचारसरणी छोटी असेल तर आपल्या स्वप्नांची उंची ही छोटीच राहते. पण ज्या माणसांचा विचार मोठा असतो त्यांच्यासाठी आयुष्य नवे मार्ग तयार करू लागते. या जगात मिळालेल्या प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका मोठ्या विचारातूनच झालेली आहे. जे लोक सतत नशिबाला दोष देत बसतात ते बहुतेक वेळा प्रयत्नच करत नाहीत. पण जे लोक मोठा विचार करतात ते अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवतात. आयुष्यात पुढे जायचं असेल तर सर्वप्रथम आपली विचारसरणी मोठी करावी लागते. कारण माणूस आधी आपल्या मनात जिंकतो आणि नंतर जगात जिंकतो. म्हणून आजपासून स्वतःसाठी छोटं मागू नका. मोठं ध्येय ठेवा आणि त्यासाठी प्रयत्न करा. चला जाणून घेऊया मोठा विचार करून माणूस आयुष्यात कसं मोठं यश मिळवू शकतो. नंबर 1, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. जगात कोणताही माणूस आत्मविश्वासाशिवाय मोठं यश मिळवू शकत नाही. जोपर्यंत तुम्हाला स्वतःवर विश्वास नसतो तोपर्यंत इतरांनाही तुमच्यावर विश्वास बसत नाही. अनेक लोक आयुष्यात फक्त यासाठी मागे राहतात कारण त्यांना वाटतं की ते काही मोठं करू शकत नाही. पण सत्य हे आहे की प्रत्येक माणसामध्ये काहीतरी विशेष करण्याची क्षमता असते. फरक फक्त एवढाच असतो की काही लोक ती क्षमता ओळखतात आणि काही लोक ती दडपून ठेवतात. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर कठीण वाटणारे मार्गही हळूहळू सोपे वाटू लागतात. आत्मविश्वास माणसाला पडल्यावर पुन्हा उभं करण्याची ताकद देतो. म्हणून प्रत्येक दिवशी स्वतःला सांगा की मी हे करू शकतो. जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्या प्रयत्नांना नवी ताकद मिळते आणि असा आत्मविश्वास असलेला माणूस आयुष्यात मोठं यश मिळवण्यापासून कधीच थांबत नाही. नंबर 2, छोटं नाही, नेहमी मोठं स्वप्न पहा. ज्या माणसांची स्वप्न छोटी असतात त्यांची मेहनतही अनेकदा छोटीच राहते. पण जो माणूस मोठी स्वप्न पाहतो त्याचा विचार आणि प्रयत्न दोन्ही मोठे होतात. जगातील अनेक महान लोकांनी आधी आपल्या मनात मोठं स्वप्न पाहिलेलं होतं. जर त्यांनीही इतरांसारखा छोटा विचार केला असता तर ते कधीच मोठं यश मिळवू शकले नसते. मोठं स्वप्न पाहण्याचा अर्थ असा नाही की ते लगेच पूर्ण होईल. पण मोठं स्वप्न माणसाला रोज मेहनत करण्याची प्रेरणा देतं. जेव्हा ध्येय मोठं असतं तेव्हा प्रयत्नही मोठे होतात. मोठं स्वप्न माणसाला सतत पुढे जाण्याची ताकद देतं. म्हणून आपल्या स्वप्नांना कधीही छोटं करू नका कारण मोठी स्वप्न पाहणारे लोकच एक दिवस मोठं यश मिळवतात. नंबर 3, मेहनतीपासून कधीही मागे हटू नका. मोठा विचार करणं म्हणजे फक्त मोठी स्वप्न पाहणं नाही तर त्या स्वप्नांसाठी प्रामाणिक मेहनत करणंही तितकंच आवश्यक असतं. मेहनत केल्याशिवाय कोणतंही स्वप्न वास्तवात उतरवू शकत नाही. अनेक लोक मोठी स्वप्न पाहतात पण मेहनत करण्याची वेळ आली की मागे हटतात. त्यामुळेच त्यांची स्वप्नच राहून जातात. त्या जगात कोणत्याही मोठ्या यशामागे वर्षांवर्षांची मेहनत आणि संघर्ष दडलेला असतो. मेहनत माणसाला मजबूत बनवते आणि त्याच्या आत्मविश्वासात वाढ करते. जो माणूस रोज थोडं थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तोच एक दिवस मोठं यश मिळवतो. म्हणून मेहनतीपासून कधीही पळ काढू नका कारण मेहनत हीच माणसाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवणारी खरी शक्ती असते आणि सातत्याने मेहनत करणाऱ्या माणसाला यश मिळणं निश्चित असतं. नंबर 4, नकारात्मक लोकांपासून दूर राहा. जेव्हा तुम्ही आयुष्यात मोठा विचार करायला सुरुवात करता तेव्हा काही लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की हे तुझ्या आवाक्यात नाही किंवा तू हे करू शकत नाहीस. अशा लोकांचा स्वभावच दुसऱ्यांची हिंमत कमी करण्याचा असतो. जर तुम्ही प्रत्येकाची नकारात्मक गोष्ट ऐकत बसलात तर तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होऊ लागतो. त्यामुळे अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवणं खूप गरजेचं असतं. आपल्या आसपास अशा लोकांना ठेवा जे तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतील. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहिल्यावर माणसाचा विचारही सकारात्मक होतो. जेव्हा मनात सकारात्मकता असते तेव्हा कठीण परिस्थितीही सोपी वाटू लागते. म्हणून नेहमी अशा वातावरणात राहा जे तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतील आणि नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून शक्य तितकं दूर राहा. नंबर 5, अपयशाची भीती सोडून द्या. या जगात असा एकही माणूस नाही ज्याला कधीच अपयश आले नाही. अपयश हे आयुष्याचा एक भाग आहे आणि ते माणसाला खूप काही शिकवून जाते. अनेक लोक फक्त अपयशाच्या भीतीमुळे प्रयत्नच करत नाहीत. त्यांना वाटतं की जर आपण हरलो तर लोक काय म्हणतील. पण जो माणूस अपयशातून शिकतो तोच पुढे जाऊन मोठं यश मिळवतो. अपयश आपल्याला आपली चूक दाखवून देते आणि पुन्हा योग्य मार्गाने प्रयत्न करण्याची संधी देते. प्रत्येक अपयश माणसाला अधिक मजबूत बनवतं. जर तुम्ही प्रत्येक वेळी पडून पुन्हा उभे राहिलात तर यश तुमच्यापासून दूर राहू शकत नाही. म्हणून अपयशाला घाबरू नका. त्यातून शिकून पुन्हा नव्या जोमाने पुढे जा. नंबर 6, दररोज स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला आयुष्यात
खरंच मोठं व्हायचं असेल तर दररोज स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. माणूस एका दिवसात मोठा होत नाही, तर रोजच्या छोट्या प्रयत्नांनी तो मोठा बनतो. दररोज काहीतरी नवीन शिका आणि आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. जो माणूस शिकणं थांबवतो त्याची प्रगतीही तिथेच थांबते. म्हणून नेहमी स्वतःला सुधारण्याची सवय लावा. आपल्या वेळेचा उपयोग चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी करा. प्रत्येक दिवस स्वतःला कालपेक्षा थोडं अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. अशा छोट्या सवयी हळूहळू मोठा बदल घडवून आणतात आणि सतत स्वतःला सुधारत राहणारा माणूस आयुष्यात नक्कीच मोठं यश मिळवतो. नंबर 7, वेळेची किंमत ओळखा. आयुष्यात जो माणूस वेळेची खरी किंमत ओळखतो तो इतरांपेक्षा खूप पुढे जातो. वेळ ही अशी गोष्ट आहे जी एकदा निघून गेली की ती पुन्हा कधीच परत येत नाही. अनेक लोक आपला मौल्यवान वेळ निरर्थक गोष्टींमध्ये वाया घालवतात. नंतर जेव्हा वेळ निघून जातो तेव्हा त्यांना पश्चाताप होतो. जर तुम्हाला आयुष्यात खरोखर यश मिळवायचं असेल तर वेळेचा योग्य उपयोग करायला शिका. प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी घेऊन येतो. त्या संधीचा योग्य उपयोग केला तर आयुष्य बदलू शकतं. म्हणून वेळेचा आदर करा आणि प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करा. कारण जो माणूस वेळेची कदर करतो त्याच्या आयुष्यात प्रगती निश्चित होते. नंबर 8, कधीही हार मानू नका. आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की सगळं सोडून द्यावंसं वाटतं. मार्ग खूप कठीण वाटतो आणि पुढे जाण्याची शक्ती उरत नाही. पण हाच तो क्षण असतो जेव्हा माणसाची खरी ताकद दिसून येते. जे लोक कठीण परिस्थितीतही हार मानत नाहीत तेच शेवटी यश मिळवतात. अनेक मोठ्या यशस्वी लोकांच्या आयुष्यात खूप अडचणी आल्या होत्या, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. म्हणून कितीही अडचणी आल्या तरी आपल्या ध्येयापासून मागे हटू नका. कारण अनेक वेळा यश फक्त एका शेवटच्या प्रयत्नाच्या अंतरावर असतं. जो माणूस शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतो त्यालाच खऱ्या अर्थाने विजय मिळतो. नंबर 9, नम्रता आणि चांगुलपणा कधीही सोडू नका. मोठं यश मिळवणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्यानंतरही नम्र राहणं ही त्याहून मोठी गोष्ट आहे. अनेक लोक यश मिळाल्यानंतर अहंकारी होतात आणि इतरांना कमी समजू लागतात. पण खरा महान माणूस तोच असतो जो यश मिळाल्यानंतरही नम्र राहतो. नम्र स्वभावामुळे लोकांच्या मनात आपल्याबद्दल आदर निर्माण होतो. चांगुलपणा आणि नम्रता माणसाला लोकांच्या मनात कायमचं स्थान देतात. जर माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचा स्वभाव चांगला असेल तर लोक त्याला अधिक प्रेम आणि आदर देतात. अहंकार माणसाला एकटं पाडतो, पण नम्रता लोकांना आपल्या जवळ आणते. म्हणून आयुष्यात कितीही यश मिळालं तरी आपला स्वभाव चांगला आणि नम्र ठेवा. कारण खरा मोठेपणा हा माणसाच्या वागण्यात दिसून येतो. नंबर 10, इतरांनाही पुढे जाण्याची प्रेरणा द्या. जेव्हा माणूस स्वतः आयुष्यात पुढे जातो तेव्हा त्याने इतरांनाही पुढे जाण्यासाठी प्रेरणा द्यायला हवी. कारण खरी यशस्वीता तीच असते जी फक्त स्वतःपुरती मर्यादित राहत नाही. जर आपल्या शब्दामुळे किंवा कृतीमुळे कोणाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली तर त्यापेक्षा मोठं काम दुसरं नाही. या जगात सर्वात जास्त आदर त्याच लोकांना मिळतो जे इतरांसाठी मार्ग तयार करतात. जे लोक इतरांना उचलून पुढे नेतात तेच खऱ्या अर्थाने महान ठरतात. म्हणून स्वतः यशस्वी व्हा आणि इतरांनाही यशस्वी होण्यासाठी प्रेरित करा. आपल्या अनुभवातून आणि विचारातून लोकांना सकारात्मक दिशा द्या. कारण एखाद्याचं आयुष्य बदलण्याची प्रेरणा देणं हेच सर्वात मोठं काम असतं. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, आयुष्यात माणसाला नेमकं तेच मिळतं जे तो मनापासून मागतो आणि ज्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. म्हणून आपल्या विचारांना कधीही छोटं करू नका. नेहमी मोठा विचार करा आणि आयुष्यात पुढे जात राहा. जर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.